कामेन कर्मनाशास्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम् लोभेन भक्तिनाशास्यात् कामेन कर्मनाशास्यात्। हे परीक्षित राजा, परीक्षिती राजाला सांगितलं महाराजा हिरण्याक्ष कोण होता. तेव्हा परीक्षिती राजाला शुकाचार्य सांगतात, हे परीक्षिती राजा, आता मी तुला भगवंताच्या वराह अवताराविषयी कथा सांगतो. त्यावेळची एक कथा आहे. कश्यपाला 3 पत्न्या होत्या, दिती, अदिती व धनु. अदितीपासून देवाची उत्पत्ती झाली, धनुपासून दानवाची उत्पत्ती झाली. दितीला अद्याप संतती नव्हती. पुत्र प्राप्तीसाठी ती सवती मत्सराने पेटली होती. एक दिवस तिला अवेळी कामाने पछाडलं. संध्याकाळचा टाइम होता. संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण कधी घराचं दार आपलं लावलेलं नसावं. आपण संध्याकाळच्या वेळेस दिवे लावतो, बरोबर आहे. दुपारी 3 वाजता लावतो काय, दुपारी 12 वाजता लावतो का, नाही लावत. सायंकाळीच का लावतो त्याचं शास्त्र असं आहे. भगवान शिवजी आणि माता पार्वती नंदीवर आरूढ होऊन या सृष्टीची परिक्रमा करतात, भ्रमण करतात. म्हणून संध्याकाळच्या वेळेस दिवे लावायच्या टायमाला आपण एकतर भगवंताचं नामस्मरण करावं. हरिपाठ म्हणजे नामस्मरणच आहे. नाम जप करावा, दत्ताच्या नामाचा करावा, रामकृष्ण हरीचा करावा, हरिपाठ करावा. आणि परिक्रमा करत असताना, परिभ्रमण करत असताना जो मनुष्य त्यांना नामस्मरण करताना दिसते भगवान शिवजीला, भगवान शिवजी त्याला पाहून प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. शुभम भवतु कल्याणमस्तु. म्हणून भगवान शिवजीचा आशीर्वाद संपन्न तुम्हाला जर घर बसल्या करायचा असेल तर दिवे लावायच्या टाइमला, तो जे सांज असते ना, आपण त्याला सांज म्हणतो ना, सही संध्याकाळ आहे ना, त्यावेळेस आपण जेवण करत नाही. कुणी घरात झोपलेलं असलं तर 15-20 मिनिटापूर्वी त्याला उठून बसवतो. आपण दार उघडे मोकळे ठेवतो आपल्या घराचे आणि भगवान शिवजी आशीर्वाद देतात. शुभम भवतु कल्याणमस्तु. तुझं कल्याण होईल आणि तू यशस्वी होशील, तुला नक्कीच ईश्वराची प्राप्ती होईल, असा आशीर्वाद देतात. नेमकं अशा वेळेस दितीला कामाने अशा प्रकारचं पछाडलं आणि तो संध्याकाळचा वेळ जो होता तो संध्याकरणाचा टाइम होता कश्यप ऋषीचा. आणि अशा अवेळी ती कामातूर झाली आणि कश्यपाकडे विषय सुखाची मागणी मागायला लागली. बिचारीला भान राहिलं नाही. कामाने तापली होती, सवती मत्सराने कुरधावली होती, पुत्र प्राप्ती लोभ वश झाली होती. कश्यप दितीला समजवतात, पण हे तिनी जव जागती तव वरी निकियाची प्राप्ती माझी कान नायकती देव म्हणे काम क्रोधस्तथा लोभस तस्माद जंत्र जंत्रे. कश्यप सांगतात, पूजा पाठामध्ये व्यग्र असतात, परंतु कश्यपाला
माहिती होतं राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट कधी पूर्ण करावा लागतोच माणसाला. आणि झालं असं महाराज, कश्यप प्रसन्न नव्हते. अशापातून शापवाणी उच्चारल्या गेली. भविष्यंतस्तवा भद्रे जाठराधमो लोकान संपालम स्त्रीचंडी मुहुर्रा कंदईक्षिता. तुला 2 आधम पुत्र होतील दिती, आणि अत्याचार करतील. भगवंत रागावतील, अवतार धारण करून त्यांचा वध करतील. दितीचा काम शांत झाला. शाप वाणी ऐकली व पश्चाताप झाला. त्याच वेळेस अजून एक भगवान परमात्म्याची कथा सांगतात. शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला, हे परीक्षिती राजा, एक वेळेस सनक सनंदन आणि सनत कुमार भगवंताच्या भेटीला गेली, वैकुंठामध्ये गेली. वैकुंठ कशाला म्हणतात? जिथं जात असताना जीवाची गती कुंठित होते त्याला वैकुंठ म्हणतात. वैकुंठ हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये वैकुंठ पुरुष प्राण. जिथं जात असताना जीवाची गती कुंठित होते त्याला वैकुंठ म्हणतात. जय आणि विजय होते. जय आणि विजय हे द्वारपाल असताना सनक सनंदन आणि सनत कुमार दर्शनाला गेले. यांनी त्यांना अडवलं आणि अडवून त्यांना शाप दिला, जा तुम्ही 3 वेळेस दैत्य कुळामध्ये जन्म घेसाल. तेव्हा त्यांनी सनत सनंदन आणि सनत कुमारांचे पाय पकडले आणि त्यांना सांगितलं, महाराज उशाप द्या, आम्हाला माफ करा. तेवढ्यात भगवान परमात्मा धावत धावत आले. आपल्या गेटवर नेमकं काय चालू आहे? ज्यावेळेस सांगतात सनत कुमार, सनत आणि सनंदन सनत कुमार सनकाधिक सांगतात, आम्ही येत असताना सर्व संघ परित्यागी आम्हाला यांनी अडवलं म्हणून आम्ही यांना शाप दिला. भगवान विष्णू म्हणत, एक दिवस येईनं असंच लक्ष्मीला अडवलं होतं. लक्ष्मी त्याच दिवशी म्हणे येले कामावून काढून टाका म्हणे, सस्पेंड करून टाका. पण लोकांना असं म्हटलं असतं, देवानं बायकोच्या म्हटल्यानं ऐकलं. बाकीचे लोक तर बायकोच्या म्हटलं ना ऐकतातच, पण देवा नाही ऐकलं. माणूस किती की बहिर वाघ असला तरी घरी गेल्यावर माणूस म्याऊ. माणूस बहिर अशा मिशा वरते करते, अशा डकरावते. घरी गेला की त्या वरच्या मिशा अंदर दाबते अशा. तिथे मग न चले काही, कोणाच नाही चलत. एका राजानं सांगितलं, आपल्या राज्यामध्ये जो पत्नीच्या म्हटलं ऐकत नसेल त्याने उजव्या इकडून रांग करा, रांगीत लागा, आणि जो बायकोच्या म्हटलं ऐकते त्याची डावीकडून रांग राहावा. डावीकडची रांग ह्या शेगाव पर्यंत गेली बायकोच्या म्हटलं ऐकणाऱ्याची. पण उजवीकडून होता तो एकच माणूस होता. त्याचा सत्कार करण्याकरता त्याला स्टेजवर बोलावलं आणि त्याच्या कानात राजा म्हणे, का रे तू एकटाच कसा बायकोच्या म्हटल्यानं ऐकत नाही? तसं काही नाही म्हणे, माझ्या बायकोनं असं सांगितलं म्हणे, गर्दीत जाऊ नको म्हणून मी उजवीकडून उभा होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, देवाला असं वाटलं आपणही अशा प्रकारचं, म्हणून म्हणे मी काही याला काढलं नाही दोघांना. परंतु नेमकं आज यांनी तुम्हाला त्रास दिला, उत्साप पाहिजे उत्साप पाहिजे. त्यावेळेस सनक कुमार म्हणू लागले, ऐका, तिन्ही दैत्य कुळा वेळेस तुम्ही अवतार घेसाल. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे पहिला जन्म, दंतवक्र, पुन्हा रावण आणि कुंभकर्ण दुसरा जन्म दैत्य कुळामधला. आणि त्यातला पहिला दैत्य कुळातला जन्म जो होता तो म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जय आणि विजय द्वारपाल होत. लक्षात द्या.
आणि ते जय आणि विजय द्वारपारातला पहिलं दैत्यकुळ म्हणजे त्यांचं हिरण्याक्षी आणि हिरण्यकश्यप. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तिसऱ्या वेळा शिशुपाल आणि दंतवक्र हे दैत्यकुळामध्ये त्यांनी अशा प्रकारचे त्यांना सांगितलं, तुम्हाला दैत्यकुळामध्ये जन्म घ्यावा लागेल, परंतु तुमच्या उद्धारासाठी स्वतः भगवान परमात्मा अवतार घेतील. गोपाल कृष्ण भगवान की जय सांगितलं. त्या दोघांचं दितीने त्या दोन्ही गर्भ जे होते बाळाचे ते 100 वर्ष अशा प्रकारचे गर्भामध्ये रोखून ठेवले. जुडे मुलं पोटात वाढू लागले, बरेच येतना होऊ लागल्या, त्यांचा दृष्ट प्रभाव आतूनच वाढू लागला. प्रजेला व देवांना सुद्धा त्रास जाणवू लागला. ब्रह्मदेवाकडे वार्ता गेली. ब्रह्मदेव नारायणाकडे गेले आणि नारायणांनी संतवन केलं, नारायणाची स्तुती केली. दिती यथाकाळी प्रसूत झाली आणि सनत कुमारांनी जय विजयाच्या असुर योनीतल्या पहिला जन्म घेतला आणि त्यांचा जन्म झाला. त्यातला हा हिरण्याक्ष होय. आणि हिरण्याक्षाने रसातळाला पृथ्वी नेऊन ठेवली होती. त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या शिंक दिली, त्या शिंकीमधून एक वराहाचं पिलू अशा प्रकारचं बाहेर पडलं. वराह नारायण भगवान की जय. नारळ फोडण्यासाठी या पुढे आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार भगवान परमात्मा वराह अवतार घेतला. वराह अवतार घेऊन भगवंताने हे सृष्टी साफ केली. अर्थात सांगण्याचं तात्पर्य एक आहे, हिरण्याक्षासारखी घाण संपवून टाकली. दृष्ट विचाराचे लोक जर जीवन जगत असतील तर त्यांना संपवण्याचं काम सुद्धा त्या देवाचंच राहते. गोपाल कृष्ण भगवान. आणि भगवान परमात्म्याने पार त्याच्यापाशी रसातळाला गेले, युद्ध खेळले, एवढं युद्ध खेळले आणि एक मुष्टी प्रहार त्याच्या छातीवर केला आणि हिरण्याक्ष तिथंच गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. वराह नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी. वराह नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण. श्रीमन्नारायण नारायण हरि. ओम नमो नारायण हरि. ओम नमो नारायण. वराह भगवान की जय. वराह नारायण भगवंताचा अवतार अशा प्रकारचा भगवंताने घेतला आणि पृथ्वीची स्थापना केली. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे
प्रत्येक युगामध्ये तो पृथ्वीचं रक्षण करते, धर्माचं रक्षण करते. यदा यदा जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा तो अशा प्रकारचं रक्षण करते. आणि भगवंताने वराह नारायणाचा अवतार घेऊन हिरण्याक्षाला संपवलं. हे परीक्षिती राजा त्याला संपवलं, सृष्टीची स्थापना केली. आणि मग अशा प्रकारे भगवंताने जो प्रजा उत्पत्तीचा आदेश दिला होता ब्रह्मदेवाला, मनु आणि शतरूपा हे जे दोघ जण होते, यांनी अशा प्रकारे दिव्य 1000 वर्षाचं तप केलं. आणि त्या तपाच्या सामर्थ्याने त्यांना ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे मनु आणि शतरूपा यांनी गोमतीच्या काठावर घनघोर तपश्चर्या केली. त्याचं फळ म्हणजे त्यांना 2 मुलं झाली. एक उत्तानपाद आणि एक दुसरा प्रियव्रत आणि उत्तानपाद. 3 कन्या झाल्या त्यांना. हो, आकुती, देवूती, प्रसूती. आता प्रसूती, आकुती, देवूती, प्रसूती. देहूती सुंदर अशा प्रकारची पाहायला होती, सुंदर. आणि देहूती अगदी अशा प्रकारे लहानाची मोठी झाली, उपवर झाली. म्हणून महाराजांना चिंता वाटली की आता मुलगी लग्नाला आली, सुंदर अशा प्रकारचं लग्न करायचं, म्हणून वर कोणता मिळेल. इकडे कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते भगवंताची. आणि कर्दमाना सुंदर अशा प्रकारे तपश्चर्या करता करता नारायण भगवान परमात्मा प्रसन्न झाले. नारायण भगवान की जय. आणि नारायण भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि त्यांनी नारायण भगवंतांनी सांगितलं, तुम्ही एवढी तपश्चर्या करता, सांगा काय पाहिजे तुम्हाला. ब्रह्मदेवाच्या आपल्या शाहीपासून प्रकट झालेल्या कर्दमाला प्रजोत उत्पत्तीसाठी तपश्चर्या करण्याचा आदेश कर्दमाने काटेकोरपणे नियमाचे पालन करून तपश्चर्या केली. बिंदू सरोवरावर 10,000 वर्षपर्यंत तपश्चर्या केली. कर्दम या शब्दाचा जर विग्रह केला, नारळ फोडलं नाही काय, नारळ फोडून टाकण्यात ते तुम्ही दिसले नाही, मग मी चल गेलो पुढे. मारा फोडा लोक. गोपाल कृष्ण भगवान की जय. असू द्या गुरुजी. ते आता काय करा, हे प्रसादात वाटू नका, हे अंगाऱ्यामध्ये टाकून द्या. प्रसादात वाटायचं नाही, हिरण्याक्ष होईन तो. त्याच्यामुळे गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा प्रकारे कर्दम या शब्दाचा जर आपण विग्रह केला, कर दमन, ज्याने आपल्या इंद्रियावर दमन केलेलं आहे त्याला म्हणतात कर्दम. आम्ही इंद्रियाचे लाड पुरवतो, पण जे कर्दम असतात ते इंद्रियाच्या पाठीमागे जात नाही, मनाच्या पाठीमागे जात नाही. मन हे एक इंद्रियच आहे. याच्या पाठीमागे जात नाही. मग ते म्हणतील ते मन करते, ते म्हणतील ते इंद्रिय काम करतात, त्याला कर्दम म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनाची या संगे नको जाऊ मना, पाहते रावणा काय झाले. म्हणून मनाच्या सोबत गेलं नाही पाहिजे. समजून घ्या, आपलं मन जर हरिपाठ करायला लागत नसेल, आपलं मन जर देवापाशी लागत नसन, तर आपण विचार केला पाहिजे, शहावलोकन केलं पाहिजे की आपलं मन आपल्या ताब्यात नाही. कर्दम ऋषींनी 10,000 वर्ष तप केलं, नियमाचं काटेकोरपणे पालन केलं. आणि कर्दम ऋषींनी सुंदर अशा प्रकारचं पालन केल्यामुळे भगवान परमात्मा गडा वैजयंती माला,
भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर कर्दमाला सांगतात, हे कर्दमा, सांग तुला मला काय पाहिजे, वरम ब्रूही. आता देवाला काय मागलं पाहिजे, मागितलं पाहिजे, याचीही अक्कल असली पाहिजे. एका जणाला देव प्रसन्न झाला, वरम ब्रूही, सांग काय पाहिजे असं म्हटल्यावर तो म्हणे, थांबा मी मा बायकोला विचारून येऊ. गेला घरी. अय इकडे तर पाय, अय इकडे तर पाय. म्हणजे काय म्हणता तुम्ही, मला देव प्रसन्न झाला, सांग मला काय पाहिजे, सांग काय पाहिजे, मी देवाला मागतो. ते म्हणे, तुम्हाला काही समजतच नाही हो बुवा. लहानपणी आपली आई म्हणते आपल्याला, तुला काही समजत, लग्न झाल्यावर बायको म्हणते तुम्हाला काही समजत, म्हातारपणी पुरं घर म्हणते आपल्याला तुम्हाला काही समजत. मग आता मसनात गेल्यावर समजेल काय आपल्याला, विचार करा. तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला अहो म्हणे माझं नाक बांडा आहे नाही, मग हे लंब करून मागा देवाले. हिने इस्केल पट्टीनं माप द्यायला पाहिजे होतं की नाही, 1 फूट 2 फूट. देव म्हणे तास तू वाढलं ते, अजून काही माग म्हणे तुझ्यासाठी, थांब म्हणे मी घरी जाऊन अजून विचारतो माझ्या पत्नीला. जसा घरी गेला, अय इकडे तर पाय, देवानं डबल मागायला सांगितलं. तिनं जसं याच्या इकडे पाहिलं तसं याच्या बायकोचं नाक 2 फूट वाढलं होतं. गँग 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 एवढं नाक हत्या काय हे तन्य म्हणे, मी नाक नाक तुम्हाला सांगायचं लागलं होतं. तुम्ही त्या जवळ्यातले पोट्टे लप्पन चिप्पन करायचं असलं तर त्या नाकात जाऊन लपत जाईल, एवढं मोठं नाक. काय काय एवढं मोठं नाक काय. मग गेला देवापाशी, देवा एवढं मोठं नको करू, ते कमी करून टाक. मग पहिले सांगायला लागतो तो, जसं पाहिजे तसं पहिले होतं तसं ठेवून दे. देव म्हणे तताच तू, ते नाकच गायब झालं, 2 शद्रच राहिले. मग जे म्हणे नांगाने मुने नाही, पहिले हिवाळा आहे, थंडी मजा होणे, नागाला समोर दिसणे काय. तो पळत पळत आला म्हणे, देवा जसं असेल तसं ठेवून दे म्हणे, हे नाक कसं करा हे मला समजून नाही राहिलं. देवाला मागावं, पण काय मागावं, मागणे ते एक तुझ प्रती आहे, तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. देवाला काय मागावं. कर्दम ऋषींनी काय मागितलं असेल हो. कर्दम ऋषी म्हणू लागले, भगवंता तुझी भक्ती करण्याकरता, तुझं नामस्मरण नित्य मुखामध्ये राहण्याकरता एक सुंदर सुशील मला एक पत्नी दे. भगवंत हसू लागले, पत्नी मागितली. जसे भगवान परमात्मा हसले तसे कर्दम ऋषी म्हणू लागले, हे देवा मला ती विषयामध्ये बोलवणारी नसली पाहिजे, प्रपंचात रंगवणारी नसली पाहिजे. मी जर तुमची भक्ती करत असेल, सेवा करत असेल, पूजा करत असेल तर तिनं मला फुलं आणून दिली पाहिजे. मी जर भगवान शिवजीची पूजा करत असेल तर तिनं बिल्व पत्र मला आणून दिलं पाहिजे. अशी मला सुंदर सुशील अशा प्रकारची पत्नी द्या. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितलं, अरे हे कर्दमा, मनु महाराजांची मुलगी, मनु आणि शत्रुपेची मुलगी देहुती नावाची मुलगी, हे तुला ते अर्पण करतील, बिंदू सरोवरावर येतील आणि तिच्या पोटी मी कपिल म्हणून जन्म घेईल, अवतार घेईल आणि या जगाला सांख्यशास्त्राचा उपदेश करेल. भगवान परमात्मा अंतर्धान पावले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग अशा प्रकारे भगवान परमात्मा दृश्य झाले. एक दिवस मनु महाराज आपल्या घरी बसले होते. मनु आणि शत्रुपा विचार करते की आता आपली मुलगी उपवर झाली, आपण बायोडाटा छापला पाहिजे, गावोगावी दिला पाहिजे आणि आपल्याला आता एखादं चांगलं स्थळ पाहायचं आहे.
तेवढ्या टेन्शन त्यांच्या डोक्यावर विचार करत असताना आणि नारद मुनी तिथे येतात. श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण भजमन ओम नमो नारायण ओम नमो नारायण आता नारद मुनी तशी येत नाही, ते देवाचं नाव घेता घेता येतात आणि आल्यानंतर सांगितलं नारद मुनींनी, लगेच घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणी एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आणि दर्शन घेतलं आणि सांगितलं नारद मुनींनी कसं काय क्षेम कुशल आहे ना. आणि लगेच सांगतात म्हणू आणि शतरूपा, हे नारद मुनी, तुम्ही लय गावले फिरता, या गावचा सप्ताह झाला की त्या गावले, त्या गावचा सप्ताह झाला की या गावले. एखादं स्थळ आमच्या मुलीसाठी पहा. एखादं स्थळ पहा म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणू लागले, देहूती उपवर झाली, हिच्यासाठी योग्य जर कुठलं स्थळ असेल तर ते म्हणजे बिंदू सरोवरावर सुंदर अशा प्रकारची तपश्चर्या करत असणारे कर्दम ऋषी. हा वर तुमच्यासाठी योग्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सांगितलं महाराज, सांगितल्याप्रमाणे देहूती मनु महाराज आणि शतरूपा कर्दमाकडे निघाले. आणि कर्दमाकडे निघाल्यानंतर कर्दमाने 3 आसन टाकले. 3 आसन टाकले, एक मनु महाराजांसाठी, एक शतरूपेसाठी आणि एक देहूतीसाठी. 3 आसन टाकले. होणारी पत्नी ही माझी खरंच धर्मपत्नी प्रमाणे आहे का याची परीक्षा आसनावून घेतली. मनु महाराज आपल्या आसनावर बसले, कर्दमाच्या आश्रमामध्ये पोचले. शत्रुपा आपल्या आसनावर बसली. पण तिसरं आसन असं होतं, ते देहूतीसाठी होतं. देहूतीने विचार केला, जर या आसनावर मी बसतो तर होणाऱ्या पतीची मी सेवा करतो, सेवा घेतो, आणि नाही बसत तर त्या होणाऱ्या पतीचा मी अपमान करतो. धर्मपत्नीचं असं आहे की पती धर्म असा आहे, गुरुचरित्रामध्ये सुंदर वर्णन आहे बोयाचं. जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते ती ईश्वराची प्रत्यक्ष सेवा करते. म्हणून स्त्रीनं पतिव्रता धर्म सोडू नये, आपला पतीची सेवा कोण्याही येणे प्रकारे घेऊ नये. आता काही जण पतिव्रता असतात, पतीच्या वरच्या. अगं एक कप चहा कर ग, आमच्या घरचं सोम कसं आहे असं म्हणतात. हो, ते पुष्पाबाई आहे की शेजारची, ते पुष्पाबाई तिच्या घरचे बुवा स्वतःही करतात, तिलेही
पाचत नाही, चहा करून देता. आणि तुम्ही पहा उठलं सुटलं चहा करवण चहा करवण. पतिव्रता स्त्रीचा अधिकार फार मोठा असतो. तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे प्रतिव्रता, तुका म्हणे प्रतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवा भरी सत्ता, 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 तिची देवा भरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, बाबा पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण. नारायण ऐशा परी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. प्रतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, अम्मा नारायण तैशा परी. एक बाई पतिव्रता होती. तिचे मालक झोपेतून उठले, लगेच म्हटलं पाणी. पण पाणी म्हणत असताना हे बाई काय काम करत होती, मिरच्या काढून राहिली. मग ते मुसळ वरते होतं असं कांटा कांटा वरते न्याय लागत नाही का. आणि अशा अवस्थेमध्ये म्हटलं पाणी. तिनं तिथंच ठेवलं, ते मुसळ तिथंच राहिलो. हिनं पाण्याचा ग्लास घेतला आणि पतीपाशी नेऊन दिला. पुन्हा आपलं काढणं चालू केलं. हे पाहिलं शेजारच्या पती वर्ताबाईनं. ते म्हणे गंगूबाई म्हणे काय हे असं कसं झालं. म्हणे मी पतिव्रता आहे, पतीची सेवा करतो. असं मी माझ्या पतीची सेवा करतो म्हणे. ठीक आहे. आणि ज्या घरचे बुवा आले होते ते पहिलेच कचाटेल होते तिले. हाय म्हणे काय म्हणतो सांग. तुम्ही झोपून राहा म्हणे आता. आणि मी मिरच्या कांटे. बरोबर पाणी कधी मागसान तुम्ही. माझं मुसळ वर गेलं की त्यानं त्या ब्लँकेटले छिद्र पडलं. त्या क्षेत्रातून पाय बरोबर ते मुसळ वर ते केलं. त्याने म्हटलं पाणी. तिनं ते मुसळ सोडून दिलं. जसं सोडलं तसं तिच्या नाकावरच पडलं. नाकावर पडलं, एकदा तेही पडला. मग ते असं साडीचा पदर लावून गेली शेजारच्या बाईच्या घरी. तुम्ही सांगितलं म्या केलं, 6 महिन्यात पडले. अव म्हणे एकच दिवस सेवा केल्यानं होईन काय. त्याच्यासाठी दररोज सेवा करा लागते. प्रतिव्रता स्त्री तिचा धर्म आहे पतीची सेवा करणे. आणि पतिव्रतेनं आपलं सर्वस्व पती आहे तिचा, त्याची पतीची सेवा सर्वस्व करणे म्हणजे ईश्वराचीच सेवा करणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग आता ते देहूती होती, ते काय 2025 मधली देहूती नव्हती. त्या देहूतीने विचार केला होणाऱ्या पतीचा अपमानही झाला नाही पाहिजे आणि होणाऱ्या पतीची सेवाही घेतली नाही पाहिजे. म्हणून तिने एक डोकं लढवलं. आसनाच्या बाजूला बसली आणि त्या आसनावर हात ठेवला. होणाऱ्या पतीची सेवाही नाही घेतल्या गेली आणि होणाऱ्या पतीचा अपमान सुद्धा झाला नाही. आणि कर्दमाने विचार केला की ही आपल्या धर्म पत्नीच्या योग्यतेची मुलगी आहे. आणि कर्दमाने सांगितलं मनु महाराज शत्रुपा म्हणू लागले ही आमची कन्या आहे, उपवर झालेली आहे.
हे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, आपण याचा स्वीकार करावा. कर्दम मुनी म्हणू लागले, माझे काहीतरी अट आहेत. अट आहे माझी, एक मुलगा होईपर्यंत मी संसार करेल, थाटामाटात संसार करेल, पण एक मुलगा झाल्यानंतर मी संन्यास आश्रम स्वीकारेल. हे तुमच्या मुलीला मान्य असेल तरच मग मी तुमच्या मुलीला स्वीकार करेल, तुमच्या मुलीचा. लग्नासाठी, विवाहासाठी अगदी अशा प्रकारे तयार होईल. देहूती माता खाली मानेनं विचारतात तिला, ती मानेनं सांगते मला मान्य आहे. कर्दमाचा आणि देहूतीचा विवाह होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आणि विवाह झाला. देहूती मातेच्या पोटी 9 मुली झाल्या आणि त्या 9 मुली 9 विधा भक्ती होत्या. कला, अनुसया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती, शांती. 9 कन्या झाल्या, जेणेकरून त्या 9 विधा भक्ती होत्या. आणि एक दिवस कर्दम ऋषी सांगतात, मी आता संन्यास घेतो. त्यावेळेस देहूती हात धरते आणि सांगते, आठवण करून देते, तुम्ही काय सांगितलं होतं, एक मुलगा होऊस तर मी प्रपंच करेल, नंतर मी संन्यास घेईल. ह्या 9 मुली आहेत, हा मुलगा नाही. कर्दम ऋषी पुन्हा संसारात थांबतात आणि विचार करा, 9 विधा भक्ती आपण केल्याशिवाय, आपल्या फळाला आल्याशिवाय भगवान परमात्मा प्रगट होत नाही, तो भगवान परमात्मा जन्माला येत नाही. कपिल महामुनी म्हणून देहूती मातेच्या ठिकाणी भगवान नारायणाने अगदी अशा प्रकारचा जन्म घेतला. कपिल नारायण भगवान की जय. कर्दम ऋषींनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर कर्दम ऋषींनी कपिल नारायणाचा निरोप घेतला, माता देहूतीचा निरोप घेतला आणि तीर्थयात्रेला आणि संन्यास आश्रम स्वीकारला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तपश्चर्येला निघून गेले. इकडे एक दिवस कपिल महामुनी यांच्या समोर आपली देहूती माता बसली आणि कपिलाला अगदी अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचं मोठं आसनस्थ केलं आणि आसनस्थ करून कपिलाला काही प्रश्न विचारते देहूती माता. देहूती माता जे प्रश्न विचारते ते प्रश्न आपल्या तुमच्या आमच्यासाठी आहेत. नेमकं आपण तसं जर जीवन वर्तन केलं तर जीवाला सद्गती याच जन्मात प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याची देही याची डोळा भोगु मुक्तीचा सोहळा, भोगु मुक्तीचा सोहळा. भागवत कथा श्रवणाने मुक्ती का मिळते तर जीवाच्या मुक्तीसाठी अनेक कथा सांगितलेल्या आहेत. जीवन मुक्त पुरुषाच्या कथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. पहिला प्रश्न करते, हे कपिल मुनी, भगवान कर्दमाने वनगमनासाठी अगदी अशा प्रकारची परवानगी घेतल्यानंतर संन्यासी दीक्षा धारण करून गृहस्थ जीवनाचा त्याग केला. पत्नी देहूतीचा निरोप घेतला. भगवान कपिलाला वंदन केलं आणि वनगमन केलं. कपिल भगवान बिंदू सरोवरावर माता देहूतीच्या कल्याणासाठी थांबले होते. एक दिवस कपिल भगवान प्रसन्न होऊन देहूतीला विचारते. देहूतीनं विचारलं भगवान कपिलाला, हे कपिल महामुनी, हे भगवान, जगात खरं सुख व खरा आनंद कसा व कोठे लाभते? नत्वागहं शरणं शरण्यं सभृत्य संसारतरो कुठारं जिज्ञासायां प्रकृती पुरुषस्य निमामि सद्यर्मिदा वरिष्ठां.
हे भगवान, जरी तुम्ही नात्याने माझा मुलगा असला तरी साक्षात नारायण आहात. इंद्रिय सुख भोगामध्ये अनेक वर्ष पडून आहेत. त्या संसार सुखाचा आता मला खरोखरच उबग आला. उबगले सासरी आता मला माहेराशी न्याहो. तोडा एवढा जाच माझा पाया पडते हो. उबगले सासरी आता मला माहेरासी न्याहो. ज्यावेळेस जीवाची अशी अवस्था होती त्यावेळेस जीव हा ईश्वराला प्रश्न करते. जीव हा एखादा संसार तेजावा असा त्याचा मनाचा निर्धार होते. जगद्गुरु तुकोबाराची सुद्धा मनाची अशी स्थिती झाली होती. म्हणून जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहेत महाराज. विटले हे मना प्रपंचापासोनी व मना ते मनी बैसले से. मन हे माणसाचं उबगते प्रपंचातून, त्यावेळेस ईश्वराकडे ओढ घेते. अशा अवस्थेत माता देहूती होती आणि खरा सुखाचा शोध आणि खरं सुख हे कपिल महामुनी मला तुम्ही सांगा. आणि सांगत असताना सांगतात की या संसाराच्या अंधकूपातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. याला कपिल आख्यान म्हणतात. कपिल आख्यान जो मनपूर्वक एकाग्र चित्तेने ऐकेल त्याला मुक्तीचा प्रवासामध्ये अडथळा काहीच येत नाही. जीवन मुक्त कसं असावं या कपिल आख्यानातून सांगतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. कपिल महामुनी सांगतात, हे देवती माता, नाशिवंत दिसणाऱ्या सुखात सुख मानणारे अधिक नाशिवंत वस्तूपासून नाशिवंत सुख लाभते. आपण जर नाशिवंत वस्तूची अधिक काळजी वाहतो, समाधानाची काळजी वाहतो, किंबहुना त्या मालाचीच आपण काळजी वाहतो, पण मालकाच्या भेटीची व मिलनाची इच्छा कोणी करत नाही. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व मां. भगवान मातेच्या प्रश्नावर व विनंतीला मान देऊन उपदेश करतात. त्यालाच कपिल गीता म्हणतात. कपिल नारायण भगवान की जय. म्हणून आपल्या मातेला उपदेश करतात, हे देवती माते, त्याच्यासाठी आपण काय केली पाहिजे? सत्संग केला पाहिजे. काय केलं पाहिजे? सत्संगती केली पाहिजे. सत्संगतीने आपले भाव शुद्ध होतात. सत्संगतीने आचार सुद्धा शुद्ध होतात आणि मग कार्य क्रिया सुद्धा सात्विक होऊ लागतात. शुद्ध भावयुक्त शुद्ध क्रिया होतात. माणूस काया वाचा मनाने शुद्ध होऊन सात्विक आचरण करून भगवंताच्या भक्तीत रमू लागतो. संगती केवळ सर्व संग परित्यागी महात्म्याची करावी. त्याच्या संगतीमध्ये श्रवण घडते, भगवंताचं स्मरण घडते, प्रसंगी संकीर्तनाचा आनंद सुद्धा चाखायला मिळतो आणि वैराग्याचा उदय होतो. विषयात वैराग्य निर्माण होते, भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते, भक्ती जागृत होते. म्हणून हे देवती माते, भक्ती करताना कसलीच आपण अभिलाषा ठेवू नये. कपिल मुनी आपल्या माता देवतीला उपदेश करतात, भक्ती करत असताना कसलीच अभिलाषा ठेवू नये. भगवंताची भक्ती अहेतुक असावी, त्यामुळे भगवान लवकर प्रसन्न होतो. अहेतुक भक्ती हे मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. शरीर संबंधाचा देहासक्ती सोडून त्याग करून जो भगवंताची भक्ती करतो त्याला आम्ही संसार सागरातून भगवान परमात्मा पार करता.
म्हणून सतसंगती करावी, सर्व संग परित्यागी महात्म्याची करावी. यम नियम भगवत प्राप्तीचा अभ्यास स्वाध्याय करावा. भक्ती भावाने भगवंताच्या कथा श्रवण कराव्या. भगवंताच्या लीला चरित्राचं स्मरण करावं आणि त्याच सच्चिदानंद तापत्रय विनाशायक भगवंताचं संकीर्तन करावं. सर्व प्राणी मात्रावर समभाव ठेवावा. भूत दया पशुचे पालन, तानल्या जीवन मना माझी. दया, भूत दया असली पाहिजे. सर्व प्राणी मात्रावर दया केली पाहिजे. भगवान परमात्मा त्याच जीवावर कृपा करतात जो सर्व जीवांवर अशा प्रकारची दया दाखवतो, सर्व प्राणी मात्राबद्दल समभाव ठेवतो, सर्वांशी मैत्रीचा भाव ठेवतो. दयाभावी राहणं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष याचं सदैव स्मरण ठेवलं म्हणजे अनित्य संसाराबद्दल वैराग्य निर्माण होते. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन याच्यासाठी माते आपण नित्य भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपला जो काळ आहे हा चिंतनामध्ये सारला गेला पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. हो देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा 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 तुळशीच्या प्रदक्षिणा, तुळशीच्या प्रदक्षिणा, तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. आपला नित्य काळ हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये असला पाहिजे. आपला एक क्षण सुद्धा व्यर्थ गेला नाही पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने,
कपिल मुनी आपल्या आपल्या आईला अष्टांग योगाचं प्रबोधन करतात. माते याच्यासाठी देवाचं ध्यान लावलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम हा प्रत्येकाने दररोज केलाच पाहिजे. ज्या माणसाला वात पित्त हे आजार आहेत त्याने दररोज प्राणायाम केला पाहिजे. पूरक रेचक कुंभक. हो, थोडक्यात सांगतो. आता मला काही म्हणजे मी काही रामदेव आबा नाही, पण थोडक्यात सांगतो. उजव्या नाकाने श्वास घ्यायचा, डाव्यानं सोडून द्यायचा, डाव्यानं घ्यायचा, उजव्यानं सोडून द्यायचा. हा झाला पूरक रेचक. आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो असा थांबून ठेवायचा, त्याला म्हणतात कुंभक. नंतर सोडून द्यायचा. असं 5-6 वेळेस केलं की याला पूरक रेचक कुंभक, याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामाने आपलं चित्त शुद्ध होते. काय होते? शुद्ध होते. आणि पित्त वात अशासारखे आजार ज्या माणसाला आहेत त्यानं सकाळी 15-20 मिनिटं तरी, अर्धा घंटा तरी दिलं पाहिजे. ज्याला पित्ताच्या गोळ्या खाऊनही पित्त थांबत नसेल, ज्याला पुष्कळ अशा प्रकारचा वात असेल, अशा 2 आजाराच्या लोकांनी प्राणायाम केला पाहिजे. आणि हे कायच्यात सांगतात? भागवतात सांगतात. भागवत शास्त्र नुसतं तुम्हाला मुक्तीच्याच गोष्टी सांगते असं नाही दादा, शरीर चांगलं ठेवायच्या गोष्टी सुद्धा सांगते. प्राणायामाने चित्त शुद्ध होते. पूरक रेचक कुंभक केल्याने पित्त वात याचा दोष सुद्धा दूर होऊन जातो. आणि जो मनुष्य दररोज अशा प्रकारे नित्यनेमानं प्राणायाम करते त्याला मरणासन्न अवस्थेमध्ये वात आणि पित्त जे आहे हे दाटून येते. मरणासन्न अवस्थेमध्ये खूप त्रास होतो. तो त्रास त्या माणसाला होत नाही. गोपाल कृष्ण भगवान की मोठ्यानं म्हणायचे, गोपाल कृष्ण भगवान की. आता असं वाटतं तुम्ही ह्या मंडपात, असं वाटतं गेले काय कोमात. आता महिला मंडळींनी उद्यापासून एक काम करा. कसं? आपापल्या बुवाले घेऊन ये जा भागवतात. इकडे पाना काहीच संख्या नाही. याचे काही निराधाराचे पगार आले नाहीत काय हो गुरुजी? पिशेल असो, पुरुष मंडळीची संख्या वाढवा, आहे की नाही? असो, म्हणून प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम कोणीही करू शकतं. आसन लावावं, प्राणायाम करावं, सच्चिदानंद भगवंताचं ध्यान करावं, धारणा करावी, पूरक रेचक कुंभक याचं प्रमाण समजून घ्यावं. प्राणायामाने चित्त शुद्ध होते. प्राणायामाने वात पित्ताचे दोष नाश पावते. ध्यानाने माणूस भगवंत मुख होतो आणि राग द्वेषादी दुर्गुणाचा नाश होतो. ध्यान लावत असताना आपली जी दृष्टी आहे ना, हे दृष्टी नाकाच्या शेंडावर केंद्रित करून श्रीहरीचं ध्यान करावं. चित्त स्थिर होईपर्यंत ध्यान लावावं. ध्यान अनुक्रमे लावावं. चरण, घोटा, गुडगे, जांगा, नाभी, भगवंताचं स्तन, वक्षस्थळ, गळा, 4 भुजा, 4 आयुधे, शंख, चक्र, गदा, पद्म, कमळ, कौस्तुभ, वैजयंती माळा, तुळशी माळा, मुख कमळ, नेत्राची चमक, भ्रुवमंडळ, भगवंताची हासणे, याशिवाय त्या ध्यानामध्ये कुठलाच अंतर्भाव नसावा. आणि नंतर आपले देवहूती मातेला कपिल महामुनी भक्ती व भक्ताचे विविध प्रकार समजून सांगतात. कपिल महाराज, कपिल भगवान सांगतात, माते सत्व रज तम युक्त भक्ती व भक्ताचे प्रकार सांगतात. सात्विक भक्त कशाला म्हणतात त्याचं प्रतिपादन करतात. सात्विक भक्त विषय, यश, ऐश्वर्य याच्यासाठी कधीच तो भगवंताची भक्ती करत नाही. तो केवळ पाप नाशासाठी भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी फक्त भक्ती करतो. त्याला सात्विक भक्त म्हणतात.
गोपाल कृष्ण भगवान की. राजस भक्त सांगतात, राजस भक्त हा विषय यश ऐश्वर्य प्राप्तीसाठीच भगवान परमात्म्याची भक्ती करतो. बस पैसा मारो भगवान, पत्नी मारो गुरु, बाल बच्चे मेरे शिष्य, अन पूजा किसकी करू, असे जे असतात त्याला राजस भक्त म्हणतात. पुढे तामस भक्तांचा अगदी अशा प्रकारे प्रकार समजून सांगतात. तामस भक्त सुद्धा विषय ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून भक्ती करतो, परंतु त्याच्या भक्तीमध्ये दंभ, हिंसा, मत्सर भाव असतो, त्याला तामस भक्ती म्हणतात. गोपाल कृष्ण. पुढे निर्गुण भक्त सांगतात, निष्काम भावाने व अनन्य प्रेमाने भक्ती करतो त्याला निर्गुण भक्त म्हणतात. निष्काम भक्त सांगतात, निष्काम भक्त हा नेहमी नित्य नैमित्तिक कर्म, दर्शन, पूजा, स्तुती, दयावर दिना, अंतरामी भाव, समभामी भाव ठेवतो, संताचा आदर करणारा असतो, नियम यमाचे पालन करतो, शास्त्राचं वाचन करतो, पठन करतो, श्रवण करतो, भगवंताच्या लीलेचे स्मरण करतो, श्रीहरीचं संकीर्तन करतो, अहंकार त्यागून भगवंताला प्राप्तीसाठी धर्माचं पालन करतो. अशा प्रकारे माझ्या भक्त आणि माझी भक्तीची अगदी उपासना करतात. माझ्या भक्ताचे 36 गुण आहेत. भगवंताचा भक्त होण्यासाठी किती गुण आहेत? 36 गुण आहेत. 36 गुण. ते 36 गुण जर आपल्यात असतील तर आपण देवाचे भक्त म्हणा. भागवत हा आरसा आहे गुरुजी, भागवत आरसा आहे. आरसा, आरशामध्ये तुम्ही जसं लाईव्ह दिसते, आता तुम्ही कसे आहात तशी दिसते. एक म्हातारी आजी होती, आरशे इकणारा आला, आरशे डाबले, अय म्हणे इकडे आरसा पाहू दे. तिने एक पाहिला दिलाटून, 2 पाहिला दिलाटून, म्हणे तो एकही आरसा चांगला नाही म्हणे. चल्ला म्हणे डुबडुबल्या डोळ्याच्या आरसे घ्यायला, चांगले आरसे आणत जाय ना. हो म्हणे आजी तुम्हाला आरसा कसा पाहिजे? म्हणे अरे मी 40 वर्षानंतर अशी मस्त सुंदर दिसत होती म्हणे, तशी आता या आरशात दिसत. म्हणे आजी तुमचं वय किती? म्हणे 85. किती? मग आता 40 वर्षाच्या 45 वर्षाच्या अगोदरचं वय जसंच तसं 85व्या वर्षी आरसा दाखवीन काय? आरसा कसं दाखवेल? लाईव्ह दाखवते, आज तुम्ही काय आहात. तो आरशे दाबल्यावाला म्हणे आजी तसं होऊच शकत नाही. आरसा हा आजचा लाईव्ह दाखवते. तसं भागवत ग्रंथ तुम्हाला आम्हाला, आपण खरंच भक्ताचे लक्षण आपल्यात आहेत का, आपण भगवंताचं भक्त आहोत का, याचं सिंहावलोकन करण्यासाठी भागवतात जाण आपलं मुख पहा. खरंच आपण त्या योग्यतेची आहे काय. आता ते 36 गुण कोणते? गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकारस, समदुःख सुख क्षमी, संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ निश्चया, मय्यार्पित मनोबुद्धी, यो मद्भक्त समे प्रियः, यस्मान्नो दुजते लोको लोकान्नो दुजते चया, हर्षामर्ष भयोर्द्वेगैर मुक्तो यस्य मे प्रिया, अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतो व्यतः, सर्वरम्भ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया, यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी, भक्तिमान्यः समे प्रियः, समशत्रौ च मित्रे च तथा माना अपमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित्,
अनिकेतास्ति रमती भक्ती मान्मी प्रियो नरहा. हे 36 गुण मी तुम्हाला सांगितले. अद्वेष्टा, कोणाचा द्वेष करत नाही माझा भक्त. अहो निरंकार, निर्ममो निरंकारी, निर्मोह निरंकार अर्थात कोणाचा मोह करत नाही, संतुष्ट सदा राहतो आणि कोणाचा द्वेष करत नाही. हर्षा मर्ष भयर द्वेगैर, हर्ष सुद्धा त्याला समान आहे, दुःख सुद्धा समान आहे, सुख दुःख समान आहे, कोणाचा द्वेष करत नाही. समशत्रौ च मित्रै च तथा मान अपमानयोः. शत्रू त्याला सम आहे, मित्रही त्याला गुरुजी समच आहे. असे जे असतात ते माझे परमभक्त. आता या 36 गुणामध्ये आपल्यात जर एखादा गुण कमी असेल तर आपण शोधावं, सिंहावलोकन करावं आणि त्या गुणाची परिपूर्णता करून पुन्हा भगवंताच्या पायापाशी लागावं. हे 36 गुण कपिल महामुनी आपल्या माता देहूतीला सांगतात. हे माझ्या भक्ताचे प्रकार आहेत. एवढे गुण ज्याच्यामध्ये असतील, हे देवूती तो माझा परम भक्त आहे. आणि असे भक्त मला तेही प्राणा परवते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. हे देवती माता अशा 36 गुण युक्त असणारा जो भक्त आहे त्याची जो प्रशंसा करते तो मला माझ्या प्राणापेक्षाही आवडते. म्हणून 36 गुण आपल्यात नसतील तर ज्ञानोबा तुकाराम महाराज, ज्ञानोबा तुकाराम, एकनाथ महाराज अशा संतांचं नामस्मरण, अशा संतांच्या कथा यांची प्रशंसा करा. तुमच्यातही ते गुण येऊन जातील आणि तुमच्यावर भगवान परमात्मा कृपा करतील. आणि म्हणून असे जे 36 गुण आहेत. आणि पुढे एक अर्चिरा मार्ग सांगतात. अर्चिरा मार्ग कशाला म्हणतात गुरुजी? बघा, एक धूम मार्ग आहे देवापाशी पोहोचण्याचा आणि एक अर्चिरा मार्ग आहे. धूम म्हणजे अर्चिरा मार्ग म्हणजे देवयान, सूर्यमार्ग, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भक्ती करण्याचा मार्ग. त्याची भगवंताने त्या अर्चिरा मार्गाने भगवंताची प्राप्ती लवकर होते. दुसरा धूम मार्ग आहे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. प्रकृतीत विषयात आसक्त, घरादार नात्यात आसक्त राहून जीवन जगतात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सकाम कर्मेच करतात. ते धूम मार्गाने पितृशर ऐरमा लोकी जातात. तिथे केल्या कर्माचं सुख भोगतात. पुण्याचा साठा संपला की पुन्हा ते जन्म मरणाच्या दृष्ट चक्रात पडतात, फेऱ्यात पडतात. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती मागारे मृत्यू लोका. स्वर्गीचे अमर इच्छिता, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे. नारायणी नामे नारायण नामे
काटा संपला की ते पुन्हा पुनरपी जननम पुन्हा जन्माला येतात. आणि म्हणून सकाम भक्ती कधी करू नये. केलेली भक्ती ईश्वराला अर्पण करत राहायची. श्रीकृष्णार्पण नमस्तू म्हणायचं, श्रीकृष्णार्पण नमस्तू म्हणायचं. अहेतुक भक्ती म्हणतात त्याला. अहेतुक भक्ती मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून माणसाने निष्काम भक्ती करा. देवाला काही मागू नका. देवाला न मागणारा जो असतो भक्त तो फार प्रिय असतो. देवाचं देणं देव गीतेमध्ये सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव च भजाम्यहम्. जो मला जसा बसतो मी तसा त्याच्यासाठी होतो. होय भक्ती केला तैसा. आणि मग देवाला आपण मागू नका, निष्काम भक्ती करा. निष्काम भक्तीचं ओझ, पुण्याचं ओझ हे देवाला असह्य होते. अशा भक्ताला देव जीवन मुक्त करते. आपल्या हृदयामध्ये त्याला जागा देते. प्रपंचात आपण जन्म घेऊन अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की ईश्वराने आपल्याला जीवन मुक्त केलं पाहिजे. हाच डोक्यात विचार ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माते. ज्ञान योगी ज्ञान मार्गाने तर कर्मयोगी सेवेने मुक्त होतात. आता मनुष्य जन्माच्या जीवाची गती कशी कशी होते ते सांगतो, ऐका. ज्यावेळी जीव मनुष्य देहाचा आश्रय घेतो त्यावेळेस केवळ त्याच्या पूर्व कर्मानुसारच त्याला जन्म मिळते. पण भगवंताच्या प्रेरणेने मनुष्य देह प्राप्तीसाठी तो पुरुषाच्या रक्तातून स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो. एका रात्रीत स्त्रीच्या रजात एक रूप होतो. 5 रात्री त्याचा बुळबुळा तयार होतो. 10 दिवसात बोटासारखी आठळी बनते. मांसपेशी त्याचे रूपांतर होते. 1 महिन्यात डोके तयार होते. 2ऱ्या महिन्यात हातपाय तयार होतात. 3ऱ्या महिन्यात नखे तयार होतात. आईच्या उदरामध्ये असताना 4थ्या महिन्यामध्ये सप्तधातू तयार होतात. 5व्या महिन्यात भूक तहाण्याची जाणीव होते. 6व्या महिन्यात आईच्या उजव्या कुशीत फिरू लागतो. 7व्या महिन्यामध्ये ज्ञानशक्ती जागृत होते. विष्टामूत्र रेत रक्त अशाच्या गर्भातून निघण्यासाठी स्वरूपाचं ज्ञान होते. त्यासाठी तो श्रीहरीला विनंती करू लागतो, एक वेळा करी या दुःखा वेगळे. एक वेळ कारी. आणि काय सांगू गरिबीची यातना. मग पुन्हा तो अशा प्रकारे जन्माला बाहेर पडला की तो मोठ्या मोठ्या रडते. देवाला विनंती वचन देते, मी तुझं आठवीन पाया माझा नवस. पण जन्म झाला की मायेचा वारा लागला. ती केव्हा म्हटलं मी विसरून जातो दादा. पण जीवाने ईश्वराला विसरू नये. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. अहो, देवाला विसरणं म्हणजे जीवाची अधोगती आहे. आणि मग तो मी उपासना करील, दयाळू करील, पण उपासना करील तो काहीच करत नाही. भगवंताला दया येते. भगवान परमात्मा एक अशा प्रकारच्या आईच्या उदराने, आईच्या पोटामध्ये वायूच्या सायाने गर्भाच्या बाहेर काढतो. पुन्हा मग त्याला मायेचा वारा लागते. काम क्रोध लोभ त्याच्या पाठीमाग लागतात. आणि पुन्हा तो वासना त्याची संसारातले प्रत्येक विषयावर जाते. शेवटी म्हातारपणी वासना शेवटी मरतानाही प्रपंचातच ठेवून जाते. मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुन्हा जन्म घेतात, पुन्हा जीव असे अज्ञानी जीव मरतात. म्हणून हे माते, असं न करता तू एक काम कर. जीवाला केवळ सत्संगतीने पुनरपी जननमच्या दृष्ट चक्राच्या भ्रमात भटकावे लागते. म्हणून सर्व संग परित्याग करून भगवान परमात्म्याची भक्ती कर आणि मोक्ष सुखाचा लाभ घे. ज्याने तू ज्याचे चरण कमल सेवन करण्यास योग्य त्या परमेश्वराच्या चिंतन कर, अनन्य भावाने भक्ती कर.
त्यानेच तुला ब्रह्म साक्षात्कार होऊन खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. देवहूती माता वंदन करते आणि कपिल महामुनी प्रस्थान करतात. नंतर मातेच कपिल मुनी देवहूती माता कपिल मुनीला वंदन करते आणि माता पुत्राचं नातं संपलेलं संपून आतापर्यंत जो उपदेश देवहूती मातेला केला, तू देव मी भक्त ऐसे करी. देवहूती शिष्य बनली होती आणि परमार्थामध्ये वयाला महत्व नाही तर ज्ञानाला महत्व आहे. मुक्ताबाई 10 वर्षाची होती पण ज्ञानानं श्रेष्ठ होती. चांगदेव किती वर्षाचा होता? चांगदेव बुवाचं आधार कार्ड पाहिलं मी एकदा बसता तर तो 1400 वर्षाचा होता बुवा. पण 1400 वर्षाचा चांगदेवाला मुक्ताबाईने उपदेश केला. त्याचप्रमाणे कपिल महामुनींनी आपल्या मातेला उपदेश केला आणि गुरु म्हणून देवहूती मातेने कपिलाचं दर्शन घेतलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि देवहूती म्हणू लागली, आपल्या लीलाचे श्रवणाने, नामस्मरणाने, नाम संकीर्तनाने पाप्यातील पापी सुद्धा मुक्त होतात. मी तर आपल्या सत्संगाचा लाभ घेऊन आनंदाची गोडी चाकत आहे. मला मुक्त व्हायची यत्किंचित शंका नाही. मुक्त मी होणारच. मुखी नाम हाती मोक्ष अक्षी ऐसी साक्ष बहुतांचे. आणि नंतर कपिल भगवान परमात्मा आपल्या मातेची आज्ञा घेतात आणि गंगा सागराकडे जातात. जिथे गंगा मोठा अशा प्रकारचा समुद्र सागर दुभंगतो आणि त्याच्या आत अशा प्रकारे कपिल महामुनी आपला अवतार अशा प्रकारे संपवतात. अर्थात गंगा सागराने जागा दिली कपिल महामुनीला आणि कपिल महामुनी आपला अवतार संपवतात. कपिल भगवान की जय. आणि ईशान्य दिशेला गेले. माता देवहूतीला सांगतात, आता तू भगवंताचा नामस्मरण कर. सिद्धपद नावाने प्रसिद्ध असणारं सिद्धपूर, त्याला मातृगया म्हणतात. आणि तिथे नामस्मरण आणि एकनिष्ठेने भगवंताची भक्ती करून माता देवहूती आपल्या शरीराचं तिथे आपोआप अशा प्रकारचं पाणी झालं. ईश्वराचं चिंतन करत करत आणि माता देवहूती मोक्षाला प्राप्त झाली आणि मोक्ष अशा प्रकारचा माता देवहूतीला प्राप्त झाला. भगवंताच्या स्वरूपाला मुक्त झाली. माता देवहूती की जय. कपिल नारायण भगवान की जय. आणि अशा प्रकारे शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतात, हे राजा, याप्रमाणे भगवंताच्या लीला किती सांगू तुला. हो, इथं तृतीय स्कंद समाप्त झाला राजा. आता चतुर्थ स्कंदाला आपण सुरुवात करू. पण राजा आता 5:15 होऊन राहिले. उद्याच्या सत्रामध्ये आपण सुंदर अशा प्रकारे परीक्षिती राजा आपण ऐकू. छान कथा आहे, सुंदर कथा आहे. म्हणून आजची झालेली श्रीमद भागवत रूपी वाकपुष्प भगवान दत्तात्रेयाच्या चरणी अर्पण करू. आजची कथा इथंच आपली विराम घेत आहे. जय जय राधा रमण हरी बोल. 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 जय राधा जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्तो हा जाण. उभे राहा मंडळी. गुणी अवतार त्रैलोक्य राणा. नीती नीती शब्द नय अनुमान. सुरवर मुनिवर योगी समाधी ने ध्यान. जय देवा जय देवा जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता. आरती वाडिता हरली भवचिंता. जय देव जय देव सभायाभ्यंतरी तो एक दत्त. अभाग्याची कैसी कडली मात. पराई परतला तिथे कैसा येत. जन्म मरणाचा पुरलासी अंत. जय देवा जय देवा जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता. आरती ओ वाडिता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्त येऊनिया उभा टाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिदला. जन्म मरणाचा फेरा तुकविला. जय देवा जय देवा जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओ वाडिता हरली भवचिंता. जय देव जय दत्त दत्त ऐसे लागोले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपनाची झाली बोडवन. एका जनार्दनी श्री दत्त जान. जय देवा जय देवा जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओ वाडिता हरली भवचिंता. जय देव जय देव जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परिले गायले जा हरि करिता. आरती करू तुझ भगवंता. तारुचे मधुर फळ स्वादर सेजे स्वज्वल. आत्मा राम मुने सकळ. सेवने झाले जन सुफळ. ओ पापर्वणे आले अवने. करणे भव जल तरले हे त्वचिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. देवाचा जीवानी सार्थकारी गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी. परमा प्रेमावृत जननी. हे सहज सेविता भाविक भक्ता. उदार दाता मोक्ष तत्वता देहाचा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गमते जनु मानस तीर्थ. द्वादशे सोपाने युक्त. निर्मल भक्ती जरे भरिता. विवरे हरि अचिरेत. हे लोक सुगमले संत बीजकुले. सेवने भ्रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय हो जय श्री भागवता.
दासाचा प्राणचे कीर्तनकारांचा मेवा करीवल संताचा हे जणू दाचा स्वयं प्रभेचा जागे कुळचा रवी अंतरीचा समरता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ हे ग्रंथ नये हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खजित तळे जन्म मरण त्रिताप शांती शिरणे शांती नादय वदती कृष्णपदे ठेवो माता आरती करू तुला भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता आरती करू तुझा भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी चैतन्यमा हे मंदार माला पितांत माये कपाल माला शंकरा हे दिगंबराय नमः शिवाय नमः ओ घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेम्याने नाली प्रभू जन भावे वाणी नमः ओ ढोल रखमाय ढोबा रखमाय ढोल रखमाय ढोबा रखमाय अशितिगिरी समस्यात कंजन